आणि संपूर्ण सृष्टी दिसू लागली. दिसत असताना यशोदा सुद्धा त्या मुखकमला दिसू लागली. आणि आईनं पाहिल्यानंतर आईला समाधी लागली. आईला समाधी लागली. आई ध्यानस्थ बसली आणि कन्हैयाचं लक्ष आईकडे गेलं. आईला समाधी लागली. या आईला जर मी कळालो तर मी देव आहो तर ही आई माझ्यावर पुत्रवत प्रेम करणार नाही. मग आईचं जर माझ्यावर पुत्रवत प्रेम नसेल ना तो प्रेमाचा आनंद मिळणार नाही मला. आणि या ठिकाणी म्हणजे जन्माला आलो ना फक्त प्रेम सुख घेण्यासाठी आलो. हा प्रेम उपभोगण्यासाठी आलो. पण मी माझ्या आईपासूनच जर वंचित राहिलो मला बाकीचं प्रेम मिळेल का? कारण जगाच्या पाठीवर जर निकम प्रेम असेल ते फक्त आई वडिलांचं असते. आणि या आईला जर मी कळालो देव आहो तर ही आई माझ्यावर प्रेम करणार नाही. या आईनं माझ्यावर प्रेम करण्यासाठी मला काय करावं लागेल तर पूर्ववत माझ्या आईला सावध करायला लागेल. भगवंताने आपलं मुख लावलं म्हणजे आईला पूर्वची माया होती ही माया आणखीन बुद्धी शिरून टाकली. आई उठली म्हणजे फाय खाल्ली का? नाही खाल्ली. त्यानंतर आईचा मला जेवू घाल. आणि त्यानंतर त्या कन्हैयाला आणि बळीराम दादाला आईने जेवण्यासाठी वाढलं. आणि वाढत असताना तो भगवंत जरा 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 वाढू लागला. त्या ठिकाणी गर्गाचार्याची खीर खाल्ली. बाबर नावाचा भटजाडे कौसू मामाने वाट लावला. आणि हा बाबर भट गोकुळामध्ये कन्हैयाला मारण्यासाठी आला. आता मारण्यासाठी आल्यानंतर या बाबर भटाने काय केलं? यशोदा आई मी तुमच्या मुलाचं पंचांग खाणार आहो बरं. म्हणजे ठीक आहे बाबा या. बसण्यासाठी पाठ दिला, पंचांगाला पाठ दिला, पूजेच्या ताटासाठी पाठ दिला, बसवलं, सुंदर उपचार त्या ठिकाणी केला. उपचार करून गंध टिळा लावला. आणि गंध टिळा लावून त्या ठिकाणी सांगितलं हो बाबा हा कोण आहे? तर बाबर भट म्हणला आई हा तुमच्या मुलावर जन्माला आलेला आहे. हा तुमच्या मुलावर जन्माला आला. आणि तुमच्या मुलावर आल्यामुळं मला काय करावं लागेल? म्हणजे आदल्या जन्माचा कुर्म होता. मग आता काय करावं? म्हणजे याला गड्डा करा आणि गड्डा करून त्याला पुरा म्हणजे तुमच्या मुलावर राहणार नाही. त्यानंतर भगवंत हसू लागले आणि त्या भगवंताला पाटाला आज्ञा दिली. पाटाला आज्ञा दिली. बाबर भटाला बसल्यानंतर पाटाला आज्ञा दिली. मग पाट सुद्धा बाबर भटाला मारू लागले. वाट जानवे तुटले धोतर गळाले. ऐका बाबर भट पळून असताना बाज आलं आणि पळपाट लागलं बेल लागला आणि बाबर भटाची फजिती झाली. बाबर भट धावत गेला. कंस मामाला म्हणला महाराज हा जो भगवंत आहे आपल्याला कोणालाच मारणारा नाही. हा देवाचाही देव आहे. देवाचाही देवा शिरोमणी आहे. बळ्या माझा शिरोमणी हा शिरोमणी आहे. आपल्याला मरणार नाही. त्यानंतर या आग बग रिटा तृणासूर षटकासूर असे लोक त्या ठिकाणी मारण्यासाठी वाटा लावली आणि भगवंत त्याचाही वध केला. रिटा मारले बालपणे अवघे दैत्य घरी निमावली. अवघ्याही लोकांचा सार त्या ठिकाणी केला. आणि करत असताना कन्हैया एक दिवस आपल्या अंगणामध्ये घेऊ लागले. इतकं लढायले कन्हैयाचं लढणं राहिलं.
तो आईला सांगितलं कन्हैया, अरे माझ्या मग लई का माझा बाळा, तू ऐक की तुझ्या वडिलांचा डबा करायचा आहे, वास्त्र सोडायचे हात, मला रई लावायची आहे आणि रई लावून सर्व झाडझुड करायची आहे. मग काम आता ऐक राजा तो. तरी कन्हैया ऐकून झाला, जोर जोरानं आक्रोश करू लागला, लढते माझे बाळकाने, रडते माझे बाळकाने, रडते माझे बाळकाने, लढते माझे बाळताने समजावी ताराय नाना परी अवधूतराव. पण हिने करी फाले भाऊसाहेबाला मोकळं करा. म्हणून बारीक लढते माझे बाळताने समजावी तार आहे नाना परी खरं देते. कन्हैयाचा आक्रोश वाढला, कन्हैया लढू लागला. लढत असताना ह्या कन्हैया आईला म्हटला, कन्हैया काहून ऐकणं, अरे ऐक की मला लई काम आहेत राजा. बरं ऐक. कन्हैया धिंगाणा करू लागला. आता धिंगाणाही करायला लढायला की आईला शेवटला वाटला हा का ऐकत नाही करायला. मग त्या कन्हैयाला काय केलं, उकळा बशील आणि उकळाला कन्हैयाला बांधू लागले. आता उकळ्याला बांधत असताना बांधता बांधता हितभर चराट कमी पडला आहे, डबल हितभर वाढवलं, डबल हितभर कमी पडलं, डबल हितभर वाढवलं. कन्हैया ऐका ना, आणि बांधल्याही जाई ना. शेवटला आई काकुल तिला आली. कन्हैया, अरे ऐक राजा, मला लई काम आहे, तुझ्या वडिलांचा डबा आहे, सकाळपासून तुझे वडील गेले, आणखी जेवण झालं नाही, वाईचे वासर सोडायचे, आता डबा घालून काढायचं आहे, रई लावायचे आहे, आता बाया येते, बायाला ताक द्यायचा आहे, माझं जेवण राहिलं आणखी, तो ऐक माझं. आणि आई काकुळजीला आल्या, आणि आई काकुळजीला आल्यानंतर देव बांधल्या गेले. ऐका, कारण देव बांधण्यासाठी देव सहज बांधल्या जात नाही. का जात नाही, तर देव हा भावनेच बांधल्या जातो. भाव गळे आकडे हिरवी नाकडे करतळी आवळे हरी सहारी. हरिपाठ गुरु महाराज सांगायचे, देवाला जर आकळायचा असा ना भाव फार महत्वाचा आहे. कारण जो देव आहे ना, देवाला काही एक लागत नाही, देवाला भाव लागतो. कारण देव अंतरीची घोड घेतो, गोडी पाही गोडी भावानी. मी तुम्हाला काल सांगितलं, वनामध्ये 12 वर्षाच्या शबरी मातेनं रोज रामाची वाट पाहू लागले. वाशीमध्ये 6 महिने तोंडही धुतलं नव्हतं. त्या रामाला शबरीचा पाहिल्यानंतर लक्ष्मणाला केसळ आली. लक्ष्मणाला बोल नाही घालले.
पण भरपूर रामचंद्राने शिबेकीवर आपल्या शबरी मातेच्या डोक्यावर हात फिरवले, मिठी मारले आणि गोष्टी दिलेले, बोरं खाल्ले. कशामुळे खाल्ले? भावनेमुळे. आणि भाव आहे ना, देवाला भाव आवडतो. तुम्ही आम्ही देवाला कपडे अर्पण करतो, सोनं शुद्ध भाव जाता धारा. मग देवाला भाव आवडतो. तुम्ही आम्ही भाव देवाला अर्पण करत नाही. मग मी बोलून तुम्हाला कळलं सर्वांना? मी बोलून तुम्हाला कळालं? कोणाकोणाला कळलं? धावरी हात करा बरं. मी बोललो ज्याला ज्याला कळलं धावरी हात करायचं. मी बोलायला तुम्हाला कळलं सर्वांना? मग वरी करा की मला समजते कळलं तुम्हाला. माझा बापू देवाला भाव आवडतो, भाव. बाकीचे उपचार आवडत नाही. आता कालची शिवरात्र सर्वांनाच होती. तुम्ही आम्ही उपास धरला की खरंच उपास धरला? आमच्या वणीत रात्री 6ला पुरण टाकलं, रात्री 6ला खाल्लं. मी म्हणलं पुरण उद्याचा आज, उद्या उपास, आजचा उपास, आता आजचा उपास, आजच पुरण. देवाला भाव आवडतो. भाव फार महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही देवाला इतकं अर्पण करतो की नाही, इतकं भाव अर्पण करतो. पहिलवान आखाड्यात जात असताना प्रमाणात सांगायचे, दपडं वाजलं की त्या पहिलवाना चांगला सहसन करतो, तो पहिलवान तिकडे जातो. आता कुस्ती खेळण्यासाठी पहिलवाना निघत असताना लहान हातो त्या पहिलवानाचा धोतर धरलं, धोतर ओढू लागला. तेव्हा तो पहिल्यांदा आईला धरे, मला जायचं आहे कुस्ती खेळायला, ऐक धर तू. पत्नी म्हणे मालक, अहो तुम्हाला साधा नातू ऐकणार, ते पैलवान कवा ऐकल? म्हणजे तेवढं केवढाही पैलवान राहू दे, त्याचा भाव नाही. हा भाव प्रधान आहे. देवाला भाव आवडतो, बरोबर आहे. म्हणून तुम्ही आम्ही आता सर्वजण देवाला नैवेद्य खाण्यासाठी करतो की दाखवण्यासाठी? हा, कासाठी? दाखवण्यासाठी? खाण्यासाठी? दाखवण्यासाठी. खाण्यासाठी करत नाही. कारण तुमच्या आमच्या भाषेमध्ये फरक आहे बा. देवाला नैवेद्य खाण्यासाठी करायचं असेल, दाखवण्यासाठी नाही. आज सकाळी किमान गुरुला नैवेद्य ठेवायला लेकरं कोणी 4 वर्षाचं, 5 वर्षाचं, 6 नैवेद्य घेऊन आले. त्या लेकराचा नैवेद्याचा काहीच वेळ नाही. तुम्ही घरी नैवेद्य लहान लहान एवढं एवढं आलं का अलग केले, तुमच्या डब्यात भरते. आता एक भरचा 10 जागी, बरोबर. एक पापड सगळ्यांना येऊन द्यावं. जरा जरा आपण वरण शिकण्यासाठी जरा वरण ते दूध आणून ते डबा लावून दिला, त्या पोराजवळ आणला. आता त्याचा काय लक्ष त्या नैवेद्यात आहे का? त्याचा काय संबंध आहे? तुम्ही दिला, त्यानं आणला.
आणल्याबरोबर तर ते नैवेद्य घेतला वरूनच फेकून दिला, वरून फेकून दिला. आणि पाणी खाली ठेवायचं देवाच्या अंगावर असं फेकलं ते. तसं जमत नाही, तसं करत जाऊ नका. नैवेद्य हा देवाला दाखवण्यासाठी तर खाण्यासाठी असतो. नैवेद्य खाण्यासाठी असतो. मग काय करावं लागते, जे आपण जेवतो की नाही, निदान आपण जे जेवतो ते करू नका, पण जो देवाला नैवेद्य जातो ना तो नैवेद्य संपूर्ण असला पाहिजे ताटामध्ये, संपूर्ण ताट असलं पाहिजे. आपण जितक्या पदार्थ करत असाल तेवढे बी थोडे थोडे काय आपण सर्व अलग असले पाहिजे. त्यात तूप फार महत्वाचं आहे. आणि तूप असून पाण्याच्या गडवा सहित घास देवाला प्राणायाम स्वातंत्र्य मंत्र म्हणून तो नैवेद्य दाखवायचा आहे. मग दाखवत राहा, फेकण्यासाठी नाही किंवा दाखवण्यासाठी नाही, नैवेद्य खाण्यासाठी आहे. तुम्ही कारण देव खातो, कोण म्हणते खात नाही का देव? बरं देव खातो की नाही नैवेद्य? देव नैवेद्य खातो. नामदेवाच्या हातचं दूध पिलं नव्हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हतेचा मूर्ती जेवली. अहो नामदेव राजा ते जेवला, नामदेव राजा दूध प्याला, इतकंच नाही जनाबाई सगळं कामं करू लागले, चोकोबाराचे ढोरं वरले, चोकोबाराच्या पतीचं बाळातपणी केलं, गोरबागाला चिकूल करू लागला, सावतोबा महाराजाला शतामध्ये काम करू लागलं, सजन कासायला मास शिकू लागलं, तुकोबाराचे पित्र घातले, जनाबाईला गवड्या छापू लागले. तुम्हाला करू लागत नाही का? आम्हाला देव करू लागतो, पण आपला थोडा भाव लागल ना देवावर. देवावर भाव लागतो. भाव का लागतो? कारण देव बाह्य स्वरूपाला भुलत नाही. देव घेतो अंतरेची गोडी, बाह्य गोडी भावाची. देव सोयरा सोयरा देव सोयरा दिनाचा. कारण देवाला आतला रस घेतो ना. आता फुलामध्ये त्या फुलामध्ये मकरंद आहे. आता मकरंद सेवन करण्यासाठी भरमर किडा लांबून येतो, त्या किड्या कमळावर बसतो आणि मकरंद सेवन करतो. याचा अर्थ तो स्वाद घेतो ना. तसा देवा स्वाद घेत असतो. म्हणून आपण स्वयंपाक करत असताना, नैवेद्य करत असताना आपल्या वाणीला फार शुद्ध करायचं आहे. आणि का करायचं आहे? आपण नैवेद्यालाच नाही, नैवेद्य सोडून द्या, पण आपण रोजही स्वयंपाक करत असाल, रोजही स्वयंपाक करत असाल ना, तरी रोजही स्वयंपाक करत असताना त्या भगवंताचं भजन म्हणता म्हणता स्वयंपाक करा. का करायचं स्वयंपाक? कारण अहो जे अन्न आहे ना, वदनी केवळ घेता नाम घ्या, सहज अन्न होते नाम घेता फुकाचे, जीवन करे जीवित्वा उदर भरणा नव्हे. स्वयंपाक करत असताना तो स्वयंपाक भगवंताचं नामचिंतन करा. का करायचं आहे? आता मला सांगा, आम्ही सामान्य गावात मी नेहमी सांगत असतो, आपल्यावर श्री संत बलखंडी महाराजांच्या आणि एका गुरुची आपल्याला इतकी कृपा आहे की आपल्या ते आगन गाडी आहे, या गाडीमध्ये फक्त बसायचं आहे, स्वतः स्वकर्म काहीच नाही. कारण त्या भगवंताने नियम लावून दिले, त्या नियमाला अनुसरायचं आहे. लक्षात घ्या. कारण संत महात्म्यांना हे जे मुळान नगरी पुनीत झालेली आहे, हे पावन झाले म्हणून पवित्र तो देश, पावन तो देश पंक्ती कुळ पावन भगवंताचे दास जन्माला तेथे वसते हरीचे दास, पुण्य पिके पापना. त्या गुरु महाराजाचा आपल्या परिसरामध्ये त्याच्या पदपर्शानं ही पवित्र पुण्यमय झाली. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत म्हणून आपल्याला काही एवढंही करायचं काम नाही. अरे तेनेची वाटे चालू दादा, तेनेची वाटे
केले आधी दयानिधी संत ते तेनेचे पण ते चालू जाता न पडे गुंता पोटे काय. मी काय सांगू लागलो की एखाद्याला आता साखर गोड आहे. कधी गोड आहे? खाऊन पाहिल्यानंतर गोड आहे. आधी गोड साखर नाही. म्हणजे आधी खाल्ली, अनुभवाला आली, अनुभव आले अंगा ते या जगात येत असत. तसा संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये अनुभवलं आणि जो अनुभव आपल्या जीवनात आला, उतरवला, साक्षी आले तरी केले परत. भाऊ आहे करुणावंत की आम्ही अनुभवलं, आम्ही राहिलो, खेळलो, बावरलो, तो अशा अशा पद्धतीचा आहे. याच मार्गाने गेल्यावर तो देव आपल्याला भेटेल. पण आपला तेवढा भरोसा महत्वाचा आहे, आपला विश्वास महत्वाचा आहे. मग कळत न कळत गुरु महाराजांना परखंडी महाराजाच्या कृपेमुळे तुम्ही आम्ही पुण्यवान आहो, पावन आहो. का पावन आहो? की आपल्या जीवनात एक आचारसंहिता आहे. मग त्या आचारसंहिता नियम आहेत, त्या नियमाला आपला अनुसरायचा आहे. का आता ही महाशिवरात्री कालची वास्तविक पाहता फार मोठी पर्वणी आहे की या पुण्यमयी पर्वणीला जगा काल महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही, एकही व्यक्तीला उपास नाही असा माणूस नाही का तुझं होता. पण गुरु महाराजांना तो दंडक आपल्याला घालून दिला. आज पाहता पाहता 45 वर्ष सत्याला चालू आहे जाता. पण याच्या आधी जरी गुरु ज्या गावामध्ये आले तेव्हापासून ज्या गुरुनं नियम लावला तुम्ही आम्ही ते उपास करत असतो ऐका. म्हणून आताही पहा की जो नियम आपण तेच अनुसरायचा आहे ऐका. मग काय करा, रोज स्वयंपाक करत असताना स्वयंपाक त्या भगवंताचं नामचिंतन करा आणि नामचिंतन करून स्वयंपाक करा. सर काय करायचा? आज तुम्ही आम्ही काय करतो? स्वयंपाक करताना सेवा करतो. तुझा खाना खराब हो, कधीच खाना खराब हो नाही. का हो नाही? आहार बदलला, विचार बदलले, विचार बदलला, माणूस बदलला नाही का. तुम्ही आताही पहा बरेच माणसं विचार नष्ट झाले. चांगले माणसं, चांगल्या सदाचाराने वागणारे, भगवंताचं भजन करणारे, गळ्यात माळी असणारे, पंढरपूरची वारी वर्त, एकादश, उपास, धारणा, नामजप करणारे. आहार बिघडला, विचार बदलले, विचार बदलले, माणूस बदलला. आहार कधीच बदलू नाही, आहार कधीच खराब होऊ नये. आहार चांगला असला पाहिजे. आपण जे जेवतो ना तर या आहाराचे विकार होत असतात. कारण या नारायण नारायण आहार बिघडू नये म्हणून काय करत राहा, तुम्ही बोलताना आपल्या वाणीवर जरा नियंत्रण ठेवत राहा. का ठेवायचं? कारण या वाणीतून दोषही घडतं, या वाणीतून पापही घडते, या वाणीतून पुण्य सुद्धा घडते. आता तुम्ही आम्ही जेवाय वाढायचं. आता जेवाय वाढल्यानंतर आपण काय म्हणायला पाहिजे? जेवण झालं, जेवण करून या झालं जेवण, गिळा. गिळा म्हणून जेवण म्हणलं पाहिजे. हे घ्या चहा, हे घ्या चहा पिया, नाही ढोसा. हे घ्या चहा, ढोसा. टाकलं आतरण, पसरा. वर्षामध्ये म्हणता काय की मालकाला टाकलं आतरण, झोपा नाही, पसरा. म्हणून या वाणीला जरा नियंत्रण ठेवलं. का ठेवायचं? या जिभेचं दैवतच अग्नी आहे. या जिभेचं दैवत अग्नी आहे. बरे आता जाळाचं काम काय?
पेटवायचं, ते कुठेही जाऊ द्या, तिचं कामच आहे पेटवायचं. ते कुठं ते बनलं असू द्या, वाढलं राहू द्या, ते पेटवते. तसं या जीवीचं दैव ते आग्ने आहे. आग्ने असल्यामुळे बा तुमच्या आमच्या शरीरात 36 तत्व सांगितले आणि 36 तत्वावर प्रत्येकाचा हा देव वेगळा आहे, नाही का? देव हा प्रत्येकाचा वेगळा. तर चित्ताचा देव नारायण आहे, मनाचा देव इंद्र आहे, नाही का? बुद्ध देव ब्रह्मदेव आहे. तसा या चित्ता या जीवीचा देव अग्नी आहे. मग अग्नीचं काम पेटवायचं. या बाणीवर काय करा मग तुम्ही, नाही का? आता उद्यापासून जाऊ द्या, आतापर्यंत सोडून द्या, पण उद्यापासून स्वयंपाक करत असताना फक्त भगवंताचं भजन करायचं, व्यतिरिक्त काही बोलायचं नाही. बोले ऐसा बोल, बोले ऐसा विठ्ठल डोले पा या वाणीनं त्या भगवंताचं भजन करत राहा. निदान स्वयंपाक करत असताना तरी भजन करत राहा. बरं, तुम्हाला भगवंताचं भजन करायला कोणाही प्रकारची अडचण काही आहे का? कोणालाच अडचण नाही. हा, तुम्ही धुणं धुता असताना किती जण धुता मिळून? एकच जण. भांडे सुद्धा नाही, एकच जण. स्वयंपाक करताना एकच जण. म्हणजे घरातले सर्व कार्य करत असताना सडा टाका, सारवण करा, फरशी धुवा, फरशी झाडा, फरशी पुसा, घरातले सर्व कार्य करता. हरी बोला ललिता, हरी बोला हरी बोला हरी बोला हरी आपण फक्त एकलेच जाऊ. घरामध्ये प्रत्येक आता महिला मंडळच काम करते, प्रत्येकाच्या घरामध्ये महिला मंडळच काम करते. तुम्ही आम्ही भाग्यवान आहो की गुरु महाराजांच्या कृपेमुळे आपण उशिरा जन्माला आलो. आधी जर जन्माला आलो असतो तर पूर्वीच्या काळामध्ये माणसाला खाण्यासाठी काही नव्हतं, खाण्याला न मिळालं म्हणून मेले. आता खाऊ खाऊ म्हणजे इतकं भगवंताच्या कृपेने सुपीक काळ झाला. पूर्वीचा काळ लाईट नाही, चक्की नाही, आणि लाईट नसल्यामुळं आडाचंही पाणी शेतून काढायचं, स्वतः जात्यावर दळायचं, मिरच्या काढायच्या, कुटायच्या, सर्वच काम तुम्हा आम्हाला हाताने करायचं काम होतं. पण आता भगवंताच्या कृपेनं तुम्ही आम्ही भाग्यवान आहो, सुपीक काळात जन्माला आलो. कोणाच महिलांना आता काम काय उरलं का नाही. कपड्याची मशीन, मिक्सर असतं, पाणी काढायची मोटर असल, म्हणजे घरामध्ये सर्व वस्तू आम्हाला सुखसुविधा झाल्या की नाही.
कमतरता काही ना